होत असताना आमचे गटनेते युवराज भाऊ लोणारे हे काही योग्य नसलेले जे काही विषय आहे त्यांचं निवेदन नगराध्यक्ष मॅडम यांना देण्यासाठी गेले होते, तर काय सत्ताधारी पार्टीचे काही नगरसेवक त्यांना म्हणाले की तुम्ही नगराध्यक्ष मॅडमच्या अंगावर येत आहे। आम्ही सगळे साक्षी आहोत की ते फक्त निवेदन देण्यासाठी तिथे गेले होते आणि ते सत्ताधारी पार्टीतलेही काही नगरसेवक मला म्हणाले तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाहीये। कसं काय अधिकार नाही? तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही का? मी एक उपाध्यक्ष आहे, नगराध्यक्षाच्या नंतर उपाध्यक्षांचा अधिकार असतो आणि ते आज मला जोरात बोलून म्हणाले की तुम्हाला काही अधिकार नाही, तुम्ही खाली बसा। भाऊ सभा होती आज, नेमकं काय झालं आणि तहकूब झाली का? भुसावळ नगरपालिकेची आजची तिसरी सर्वसाधारण सभा होती। सर्वसाधारण सभेमध्ये कशी मीटिंगला सुरुवात झाली, आम्ही आमच्या गटातर्फे आम्हाला जे विषय ह्या शहराच्या दृष्टिकोनातून योग्य नाही अशांना आम्ही विरोध करण्यासाठी मतदानाने हे विषय मंजूर करा असं पत्रक महाशय नगराध्यक्ष यांना देत असताना त्यांनी ते स्वीकारलं नाही आणि त्यांनी त्यानंतर सत्ताधारी पक्षातील काही सभासद उठून आरडाओरड करायला लागले आणि त्यांनी अक्षरशः उपनगराध्यक्ष यांच्या सूत्रावर सुद्धा दादागिरी करण्याचा प्रयत्न केला। मी सर्व सभासदांना विनंती करेन, हे सभागृह हे विचाराचं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये विचारांची लढाई झाली पाहिजे, परंतु शहराचा विकास व शहराचे मुद्दे सोडून कोणी मुद्द्यावर येऊ नये आणि अशी मुद्द्यांची भाषा करू नये। कारण या सर्वसाधारण सभेमध्ये सभासद आपली मागणी करू शकतात, मतदानाचा अधिकार मागू शकतात। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानाने दिलेला आमचा अधिकार आहे, हा अधिकार आमचा कोणी डावलू शकत नाही। आता महाशय नगराध्यक्ष यांनी मंगळवार 4 वाजेपर्यंत ही सभा तहकूब करण्यात आलेली आहे आणि 4 वाजेनंतर पुन्हा या सभागृहात आम्ही येणार आहोत आणि आमची जी मागणी आहे किंवा आम्ही जे पत्र आहे ते पत्र आम्ही त्यांना पुनश्च देणार आणि पुनश्च आम्ही जो कायद्याच्या चौकटीत बसून जो मीटिंगचा अजेंडा असतो तो निश्चितपणे पूर्ण करणार। आमचा विषय जो आज होता तोच विषय मंगळवारी 4 वाजता राहणार आहे। त्याच्यानंतर परत अजून सभा झाली, तो विषयावर आम्ही फायनल आहे, आमची गटनेत्याचे निवेदन देणार आहे। तो निवेदन बी त्या दिवशीच होणार आहे आणि ते निवेदन ज्यावेळी एक्सेप्ट होईल ते कायद्यात आहे की नाही आहे त्याचा अभ्यास करून ती मीटिंग सुरू झालेली बरं राहील। कारण की हे जे काही चित्र आहे हे शहरासाठी विचित्र आहे असं मला वाटतंय। या सभागृहात 3 लाख लोकांनी या 50 लोकांना निवडून दिलेलं आहे, या 3 लाख लोकांचा अपमान होतोय। तर मी हेच सांगेल की इथं जे मुद्देसूद असेल तेच विषय मांडले गेले पाहिजे, मुद्देसूद विषय इथं झाले नको पाहिजे, लोकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे आणि वाचून घेणं आणि समोरच्याचं ऐकून घेणं हे पीठासीन अधिकाऱ्यांचा अधिकार आहे आणि आमचा बोलण्याचा अधिकार आहे। ते चुकीचं असलं त्याला चुकीचं निर्देशन आणून द्यायचं, परंतु सभा कॅन्सल करून मुद्दा कॅन्सल होणार नाही, तो तिथूनच विषय परत सुरू होणार आहे। सभा नगरपालिका सर्वसाधारण सभा होती। आम्ही सर्व आमचे भुसावळ शहराचे विषय घेऊन ज्या समस्या आहे ज्या योजना घेण्यात आल्या आणि त्याबद्दल त्यांना आम्ही सांगणार होतो की पाण्याचा विषय होता, काही रोगराईचा विषय होता, शहरामध्ये काही म्हणजे फवारणी वगैरे झाली पाहिजे ह्या विषय आम्हाला मांडायचे होते, जनतेने जे आम्हाला सांगायचे होते। परंतु आमचे विषय मांडायच्या अगोदर आमचे गटनेते साहेब त्यांना काही निवेदन देण्याकरता गेले। आता निवेदन देण्याकरता त्यांचा 2-3 फुटाचा अंतर असतो, ते असे निवेदन देतोच। तर स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी हे डायरेक्ट त्यांना बोलले की तुम्ही अंगावर जाताय। आता सर्व महिला साक्षी आहे, या सर्व आम्ही सर्व साक्षी आहे आणि ऑन कॅमेरा तुम्ही चेक करू शकतात। मीडिया हा तिसरा डोळा असतो, तुम्ही स्वतः पाहू शकतात। परंतु संतोष चौधरीतून ही अशी अपेक्षा नव्हती, ते महाराष्ट्राचे इतके मोठे नेते आहेत, त्यांनी असं समक्ष इतकं खोटं बोलू नये। आम्ही तर खूप लहान त्या महाराष्ट्र इतके मोठ्या नेत्याने असं शब्द वापरला, हे थोडं आमच्या महिलांना सगळ्यांना दुःख वाटलं, इतकं मोठा नेता खोटा कसा बोलतोय। कारण मीडिया समोर आहे, सर्व समोर आहे। याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी हे स्वतःहून त्यांना जे धाडल्या करायचे होते, 2006 मध्ये जसं डिसेंबर महिन्यात त्यांनी केलं होतं त्या परिस्थितीत त्यांनाही परत तसं दंगल घडवायची यांचं प्लॅनिंग आहे। परंतु आम्ही सर्व शांत संयमाने आम्ही करू। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे लोक, प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला चालणारे लोक आहोत। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही राहतो, आम्ही कोणते चुकीचं काम करणारही नाही, आमच्या गटनेते करतील। जे काही जनतेला पाहायचं असेल भुसावळ शहरामध्ये तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो कॅमेरा होता ते तुम्ही शूटिंग घेऊ शकतात आणि पाहू शकतात की आमचा नगराध्यक्ष आमचा गटनेता खोटा आहे खरा आहे का, तुमचा स्वीकृत नगरसेवक खरा खोटा आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकता। भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती
त्याच्यात CO साहेबांना आणि नगराध्यक्षांना आमचे गटनेता आपले जे काही मुद्दे होत ते फक्त सांगत होते आणि निवेदन देत होते, पण निव्वळ ह्या छोट्याशा गोष्टीचा सत्ताधारी पार्टीने बाऊ केला, गोंधळ घातला आणि मॅडमांना म्हणजे इशारे करून अक्षरशः ते कर्मचारी असता त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, स्वतः दबाव टाकता आणि आमच्या घटनेत त्यांना बदनाम करता. ही सर्वशाही आम्हाला दादागिरी सहन होणार नाही आणि आम्ही पुढच्या मीटिंगलाही आमचे मुद्दे तेच मांडू आणि त्यांनी त्याच्यावर ह्यावेळेस गोंधळ घातला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आज 30 मीटिंग होती. या मीटिंगमध्ये जे भुसावळचे विषय होते त्या विषयाबाबत ती मीटिंग होती. तर आम्ही महायुतीमधून आम्ही मीटिंग चालू होत्या अगोदर एक निवेदन देणार होते की आमचं निवेदन आहे ऐकून, पण त्याच्यावरनं हे मीटिंगचं एक वेगळं स्वरूप भेटलं. आज जी मीटिंग जिथं थांबली आहे तीच मीटिंग आता येणाऱ्या मंगळवारी ठेवण्यात आली 4 वाजता. वापस ती मीटिंग तिथनं सुरू होणार आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी औची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. माझी माऊली, माझी माऊली. अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई. पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी. आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा वधकारी. धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.